माझ्या नजरेला नजर देत नाही या। आपल्या साध्या सरळ विक्रांनी आपल्याला फसवलंय। सत्य लपवणं म्हणजे एक प्रकारचं खोटं बोलणं असतं विक्रांत, आणि तू खोटं बोललायस आमच्याशी। कायद्यातून पळवाटा काढून वागणं त्याला बेशिस्त वागणं म्हणतात, आणि कायदा करणाऱ्याचा अपमान। त्यांनी आपल्या लोकांशी बोलणं टाळलं, आता घरातले त्याच्याशी बोलणार नाही तेव्हा कसं वाटतं हे त्याला कळलं पाहिजे। हेलो हेलो विक्रांत। हेलो हाय। तुम्ही बोलत नाहीत तर मला वाटलं की फोन चुकून लागला की काय। होतं ना असं कधी कधी, आपल्याला कळतच नाही आणि फोन कनेक्ट होतो। नाही तसं नाही। ओके बोला ना। हाँ हो। काय झालं विक्रांत? ताई ठीक आहे ना? हाँ ती ठीक आहे। मग ऍक्च्युली नाही नाही काही नाही। मी बोला ना विक्रांत, काही अडचण असेल आणि मी मदत करू शकणार असेल तर मी नक्की करेन। हेलो मानसी, मला 2 मिनिट बोलायचं होतं। 2 मिनिटात होईल? मानसी कसं आहे की थांबा, आता काहीच बोलू नका, आपण भेटून बोलूया। ओके बाय बाय। जेवण लवकर झालं की झोप शांत लागते। खरे, पण आज जरा जास्तच लवकर झाले जेवण। हो आता तू ध्यानाला बसणार का? हो तर, कारण ना डोक्यात अनेक प्रश्न पडले, ते सोडवायला हवेत। आता काय प्रश्न पडले डोक्यात तुझ्या? हेच आपल्या घरात जे काही घडलंय ते एक वेळ देशपांड्यांना याची कल्पना नाहीये, इथपर्यंत ठीक आहे। पण ती मोनिका अशी वागते की जणू काही झालेलंच नाहीये। हे मात्र माझ्या अकलेपलीकडचं आहे। विक्रांतचा फोनच लागत नाहीये, त्यांनी फोन बंद करून ठेवलाय। मी कॉन्टॅक्ट कसं करायचं त्यांना? एक तर ते नीट बोलत नाहीयेत माझ्याशी, आणि त्यात फोन करायचं म्हणलं की हे असं। काय गरज आहे फोन बंद करून ठेवायची? आई, मी तर म्हणते विक्रांत आल्यावर तुम्ही त्यांना जाबच विचारायला हवं। काय कसं आहे, हे जाब वगैरे जे काही आहे ना ते तूच विचारू शकतेस नाही का? त्याच्याशी बोलायची सूट तुला दिलेली आहे, आम्हाला नाही। काय माई बरोबर आहे ना? हो बरोबर आहे। आणि अजून एक, आता कळले ना? आता अजून एक काय, आपण दोघंही ध्यानाला बसूया का? नको नको, हे बोललंच पाहिजे। काय मोनिकाला प्रश्न पडलाय की विक्रांतला जाब विचारणार कोण?
काय तुझं जर विचारून झालं त्यातनं काही झालंच नाही तर मग माई विचारेल, ती विचारू शकते. हं? काय आम्ही उगाच तोंड उघडली तर माईची बोलणी कोण खाईल ना. बरोबर आहे तुझं म्हणणं. जर तो फोन बंद ठेवत असेल आणि त्याचा त्याच्या बायकोला जर त्रास होत असेल तर त्याला विचारायलाच हवं. ते तू कर मोनिका. हां हो. आणि तुझ्याच्यानी काही झालं नाही तर मला सांग, मी बघीन काय करायचं ते. जा, तुला उशीर झाला. हो. मी तुला जे सांगितलंय त्यातलं तू कुणालाही काहीही सांगणार नाहीस. इतकी तू मॅच्युअर आहेस. आय एम ट्रस्टिंग यू. यू कॅन ट्रस्ट मी. थँक्यू. मला कुणाचीच सहानुभूती नकोय, कारण मी ज्या दिवशी लग्न केलं त्याच दिवशी हरलोय असं मी मोनिकाला सांगितलंय. प्लीज टेक केअर विक्रांत. मी इतकंच म्हणू शकते. तुम्हाला थँक्यू म्हणू की सॉरी मला कळत नाहीये. बेटर मी तुम्हाला थँक्यू म्हणेन. ताईच्या बाबतीत तुम्ही तुमच्या निर्णयावर ठाम राहिलात यासाठी. अरे ती पास झाली म्हणून काय झालं, आपण पार्टी करूया ना. आपल्याला पार्टी करायला कारण लागतं का तसंही. लेट्स डू इट. ओके कधी चालेल. डन. ओके हां ठीक आहे चालेल. आणि सुनैनाला पण बोलूया आपण. परफेक्ट 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 नो प्रॉब्लेम. ओके प्लॅन डन. मला सांग बाकी कसं चाललंय. रिअली व्हेरी नाईस. कॉंग्रॅच्युलेशन्स. बाबा, नाही तू काय बोलू नकोस बाबा मी तुम्हाला मी तुला जेवायला वाढतो. चल चल चल. निर्मला, काहीतरी प्रॉब्लेम नक्कीच झालेला आहे. मोहन राहिलंय. मोहनलाच कॉल करते ना.